नागपूर येथील संविधान चौकमध्ये महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभेतर्फे उपोषण आंदोलन करण्यात येत आहे। ॲक्सिस बँक आणि कंत्राटदार 7S बँकिंग कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कामगारांचे शोषण होत आहेत आणि अन्यायकारक वागणुकीला कंटाळून कंत्राटी कामगारावर उपोषण करण्याची वाईट वेळ आली आहे। महाराष्ट्रामधील विदर्भ, मराठवाडा, मुंबई विभागातील कंत्राटी कामगार युनियन संघटनेचे सभासद आहेत। कंपनीचे संचालक आणि युनियनच्या कामगारांना बेकायदेशीर निलंबित करण्यात आले म्हणून कामगार सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिव यांच्या उपस्थितीत हा आंदोलन सुरू आहे। निलंबित केलेल्या कामगारांना परत नोकरीवर बोलवावे आणि इतर मागणी पूर्ण व्हावी असे सभासद यांनी सांगितले। पाटील महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभाचा नॅशनल सेक्रेटरी आहे। मला एक कळत नाही आहे की आम्ही जे मीडियासमोर न्याय मागणी केली आहे, उदाहरणार्थ पगारवाढ किंवा CGIT कोर्टामध्ये जी न्याय मागणी केली पगारवाढ, ते नक्की गुन्हा आहे का काय आहे? म्हणजे आम्ही मीडियासमोर बसलो होतो, त्यांनी आम्हाला सस्पेंड केलं। मला कारण असं दिलं की तुम्ही उपोषणचा मेल केला म्हणून सस्पेंड केला। म्हणजे उपोषण करणं हा आमचा संविधानिक अधिकार नाही का? न्याय मागण्याचं साधन नाही का? आणि आमची ह्या उपोषण दरम्यान एकच मागणी आहे की दिनेश नंदनवारसह जे काही आमच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे त्यांचे निलंबनाचा निर्णय त्यांनी घ्यावा आणि आमच्या जे 2 कामगार बाहेर आहे त्यांनी त्वरित कामावर घ्यावं। जर प्रशासनाने आणि ॲक्सिस बँकेने किंवा केंद्र सरकारने आमच्याकडे कुठलंही लक्ष दिलं नाही तर हे आंदोलन आम्ही काही दिवसानंतर तीव्र पण करू। आज आम्ही अन्नत्याग केला आहे, उद्या आम्ही पाणीसुद्धा सोडण्याच्या तयारीमध्ये आहे। याला जबाबदार फक्त ॲक्सिस बँकेचं प्रशासन आणि 7S कंपनीचे मालक सतीश पुसेगावकर साहेब राहतील, हे आम्ही लिहून पण दिले आहे त्यांना। नमस्कार, मी रॉकी महाजन, महाराष्ट्र संघटित कामगार सभेचा नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहे। आम्ही आज इथं बसलो याचं रिझन असं आहे की ॲक्सिस बँक आणि 7S कंपनी याची ॲक्सिस बँकेचे सचिव आपलं संजीवन कोकणे साहेब आणि 7Sचे सतीश पुसेगावकर साहेब हे आमच्यावर अन्यायकारक सगळ्या गोष्टी करतात। उदाहरणामध्ये अगर आम्ही एखादा कुठलाही मागणी करतो किंवा आमच्या पोरांना काही पण ॲडव्हान्स असो किंवा एखादा काही पोरांना म्हटलं कसं ट्रान्सफर करायचं किंवा काही करायचं आहे, उदाहरणार्थ कुठलंही काम अगर करतो मागतो म्हटलं ते आमचं कुठलंही काम करत नाही। पोरांना, आमच्या युनियनच्या पोरांना न विचारता टर्मिनेशन करणं, सस्पेंड करणं, न विचारता काढणं, आम्हाला कुठल्याही गोष्टीचं सपोर्ट न करणं, म्हणजे आमच्यासोबत एक दुजा भाव करत, भेदभाव करता, म्हणजे सरळ भाषेमध्ये अगर मी बोलतो म्हटलं आमच्यासोबत कुत्र्यासारखी वागणूक झालेली आहे आजच्या कंडिशनमध्ये। त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेलं आहे का जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही, आमच्या पोरांना जे काढले आहे, जे 5-6 पोरं जे काढलेले त्या पोरांना जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही असं इथं बसून आमच्यासोबत दिनेश नंदनवार आहे, ज्यांना न विचारता काढलेलं, ज्यांनी 1 वर्ष काम झालं। निलेश पाटील आमचे सेक्रेटरी आहेत, 2002 पासून ते कामावर आहे, त्यांना पण ते सस्पेंड करून बसले। मी रॉकी मला पण सस्पेंड केलं आणि शिवाजी व वंजारी यांनाही केलं सस्पेंड। का म्हणून केलं? आम्ही तुम्हाला हक्क मागितलं म्हणून केलं आहे की आम्ही काही गुन्हा केला की बाबा आम्हाला असं पाहिजे की तसं पाहिजे म्हटलं म्हणून आम्ही तुम्हाला काढलं आहे? आणि मला हे समजत नाही की आम्ही मीडियासमोर, जास्त तुम्ही आमच्यासमोर आले मीडियासमोर अगर आम्ही बोलतो तर आम्हाला काढलं आणि बाकीचे लोक मीडियासमोर बोलतात त्यांना का बरं काढत नाही? ते लोक म्हणतात की तुम्ही मीडियाला बँकेमध्ये गुन्हे आले म्हणून तुम्हाला काढलं आणि बँकेच्या एम्प्लॉईला मारलं बाकीच्या लोकांनी। आज तिथे पण भरपूरसे कामगार लोक बसून आहे, त्या लोकांनी बँकेच्या आतमध्ये घुसून बँकेत तोडफोड केली, हातपाय मारले, तेव्हा त्यांना काढलं नाही, तेव्हा त्यांना सस्पेंड केलं नाही, आम्हालाच का म्हणून? म्हणजे आम्ही तुमच्याचं का केलं बघा, तुम्ही आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी केल्या। व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश तोतळे सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 साठी। इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.